करंदी गावामध्ये आढळरावांची प्रचार दौरा आणि सभा होती. आम्हाला काही माहित नसताना पोलीस प्रशासनाने आम्हाला दडपशाही मार्गाने अशा प्रकारच्या नोटिसा देऊन ताब्यात घेतले आणि सभा झाल्यानंतर आम्हाला सोडून देण्यात आलं आहे. अकार्यक्षम उमेदवाराला काही ज्ञानाचा प्रकारच नाही. काही येतच नाही अशा उमेदवाराला आम्ही प्रश्न विचारूच कसा हेच आम्हाला समजत नाही. आणि त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरच नाहीत. माझ्यासारख्या 100 कार्यकर्त्यांना तुम्ही नोटिसा दिल्या. सरूर मतदारसंघात किती लोकांना तुम्ही नोटिसा देणार? आढळराव दादांनी बदललेल्या वेगवेगळ्या भूमिका, आज तुम्ही पोलीस बळाचा दबाव तंत्राचा वापर करत आहे, त्या गोष्टींचा समाज विचार करत आहे. आढळराव पाटलांनी कुठलाही रेडीचा डाव खेळू नये. पराभव हा अटळ आहे. त्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. जे कोणी दबाव टाकत असेल त्यांना सांगतो, मांडीवर बसून जर दबावाचं राजकारण करत असाल तर राज्यातलं सरकार सुद्धा होण्यापुऱ्या 6 महिन्यांपुरतं राहिलंय. आपण जे काही पेरतो ते उगवतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर दबाव पेरलात आणि माझ्या माणसांना जर काही त्रास दिला तर तिथून माझं सरळ होतो. पण जर माझ्या माणसांना त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. दबाव टाकणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं.